नमस्कार मंडळी. पिकनिक गुरु यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. आणि आज आपण कोकणातील एक ऐतिहासिक आणि अप्रतिम धार्मिक स्थळ बघणार आहोत. श्री देव रामेश्वर मंदिर, गिरिये, विजयदुर्ग. श्री देव रामेश्वर मंदिर हे मंदिर महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये देवगड तालुक्यातील गिरिये गावाजवळ आहे. हे मंदिर भगवान शंकरांना समर्पित असून येथे भगवानाचे रामेश्वर रूप पूजले जाते. हे मंदिर सुमारे 16व्या शतकात बांधले गेलेले असून कोकणातील एक महत्त्वपूर्ण शिवस्थान आणि श्रद्धास्थान मानले जाते. मंदिराचे सर्वात वैशिष्ट्यपूर्ण आकर्षण म्हणजे मंदिराकडे जाणारा 250 यार्ड, सुमारे 229 मीटर लांबीचा मार्ग, जो 50 फूट खोल दगडातून खोदलेला आहे. मंदिरातील शिवलिंग हे फार प्राचीन आहे आणि मंदिरापर्यंत जाण्यासाठी डोंगर खोदून काढलेला मार्ग हे या मंदिराचे खास वैशिष्ट्य. या मंदिराच्या बांधकामाची शैली पाहिली तर ती 3 वेळा विस्तारित झाल्याचे दिसते. सुरुवातीला 16व्या शतकात मूळ पिंडीसह मंदिर उभे राहिले. 18व्या शतकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध मराठा नौदल प्रमुख सरखेल कान्होजी आंग्रे यांनी मूळ स्थानी चौकोनी गाभारा बांधला. मंदिराच्या गाभाऱ्यात मध्यभागी शिवलिंग किंवा पिंडी आहे. त्यानंतर सरदार संभाजी आंग्रे आणि सरदार सांखोजी आंग्रे यांनी गाभाऱ्याच्या पुढे मोठ मंडप बांधलं, ज्यात सुंदर कोरीव काम असलेले 4 भव्य खांब आहेत. त्यांनीच प्रदक्षिणा मार्ग सुद्धा तयार केला आणि मंदिराभोवती भिंत बांधून एक संपूर्ण वास्तू तयार केली. आज हे मंदिर सुमारे 4025 चौरस फूट क्षेत्रफळ व्यापते आणि बाहेरील परसात सुमारे 15,000 चौरस फूट दगडी फरशा बसवण्यात आल्या आहेत. त्यानंतर 1743 साली श्रीमंत माधवराव पेशव्यांनी सरखेल आनंदराव धुळप यांची मराठा आरमार प्रमुख व विजयदुर्ग किल्ल्याचे राज्यपाल म्हणून नेमणूक केली. 1778 मध्ये विजयदुर्ग किल्ल्याचे सुभेदार गंगाधर भानू यांनी 20 लाकडी कोरीव खांब असलेला भव्य सभामंडप बांधला. याच काळात सरखेल आनंदराव धुळप यांनी मंदिराला आणखी 2 प्रवेशद्वारं उत्तर व पूर्व बांधली. पूर्वेकडील दरवाजा एका छोट्या टेकडीला कापून तयार करण्यात आला, ज्याला आज मंदिर घाटी मार्ग म्हणतात. या दरवाजावर एक भलं मोठं घंटा आहे, ज्यावर 1791 हे वर्ष कोरलेले आहे. ही घंटा पोर्तुगीज जहाजावरून मिळाल्याचे सांगितले जाते आणि त्या जहाजाचा मुख्य मास्ट मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर आजही उभा आहे. तर येथे कसे पोहोचाल? मुंबईहून. मुंबई गोवा महामार्गाने NH-66 वैभववाडी मार्गे देवगड, मग गिरिये. पुण्याहून पुणे कोल्हापूर कणकवली मार्गे देवगड, मग गिरिये. रस्ता सुंदर आणि कोकणाच्या हिरवळीतून जातो. प्रवास स्वतःच एक आनंददायी अनुभव ठरतो. भेट देण्यासाठी सर्वोत्तम काळ. भेट देण्याचा सर्वोत्तम काळ आहे नोव्हेंबर ते फेब्रुवारी. हवामान सुखद असत आणि मंदिर व समुद्र किनाऱ्याचा नजारा मनमोहक दिसतो. पावसाळ्यात देखील परिसर हरित होतो, पण रस्ते थोडे अवघड असू शकतात. जवळची पर्यटन स्थळ देवगड किल्ला, देवगड बीच आणि विंडमिल पॉइंट निसर्गसंपन्न ठिकाणं. कुणकेश्वर मंदिर, विजयदुर्ग किल्ला आणि तारामुंबरी बीच 1 दिवसाच्या प्रवासात सहज कव्हर करता येतात. तसेच गिरिये, विजयदुर्ग गावातील स्थानिक कोकणी खाद्यपदार्थ मिस करू नका. पार्किंग सुविधा मंदिराच्या जवळ लहान मोठ्या वाहनांसाठी पार्किंगची सोय उपलब्ध आहे. तर कसं आहे, मूळ गाभारा कधीचा काय सांगता येत नाही. त्याचा वरचा भाग आहे तो शिवकालीन आहे. तो शिवकालीन आहे आणि नंदी थोडा क्रॉस आहे. तर इथे 31 सप्टेंबरला सूर्यकिरण पिंडीवर पडतात असं ते आहे. आणि त्याच्यानंतर तुम्ही बाहेरचा सभामंडप जो आहे तो पेशवेकालीन, म्हणजे हा जो आपलं हे बोलतो कन्स्ट्रक्शन आहे सभामंडप, हां हां हा पेशवेकालीन आहे. गंगाधर भानू पेशवे यांनी तयार केला आहे. आणि ही चित्र पेशवेकालीन आहे. ही पण की बाहेरची फक्त? बाहेरची नाही, ही सर्व संपूर्ण. अच्छा. आता ही आम्ही जीर्ण झाली होती चित्र, ती आता पुन्हा रेखाटली. अच्छा. कथा आहे त्याच्यामध्ये.
सुदामाची पोळी वगैरे अशी कथा आहे. हां हां आणि ही बाजूची तटबंदी जी आहे हां हिची बाहेरची चारी तटबंदी. गेट हां चारी गेट हे संभाजी आंग्र्याने केलेली आहे. हां महाराजांच्या आरमार हां असं ते आहे. मंडळी, हे होतं आपल्या कोकणातील एक ऐतिहासिक आणि दिव्य स्थळ श्री देव रामेश्वर मंदिर. याबद्दल सविस्तर माहिती. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि पिकनिक गुरु चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नव्या सुंदर कोकण पिकनिक स्पॉटसह. तोपर्यंत हॅपी ट्रॅव्हलिंग विथ पिकनिक गुरु.